तुम्हाला वाटतं का वन नेशन वन इलेक्शन व्हावं? कारण महाराष्ट्र म्हणजे देशामध्ये नाही, तुमच्या माहिती करता सांगतो. करायचंच आहे. नाही नाही नाही, मी त्या कमिटीचा चेअरमन होतो. बर. माझ्या कमिटीचे जे सदस्य सचिव होते ते माजी मुख्य सचिव शंकरनजी होते. त्या कमिटीचा माझा अहवाल हा मी अगोदरच महाराष्ट्राच्या वतीने सादर केला आहे. आणि मला व्यक्तिगत रीतीने वाटतं दर निवडणुकीला आम्ही 5-5.5 कोटी खर्च करायचे. एकीकडे आम्ही सांगतो आहे की रुपया आम्ही विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. साधारणतः 5 वर्षामध्ये 315 दिवस आचारसंहिता. हो ना. म्हणजे पहिल्यांदाच आमचं काम मंदगतीने, आणि त्या मंदगतीमध्ये पुन्हा निवडणुका म्हणजे आमचं लक्ष काय, जनतेची सेवा करणं आहे की इलेक्शन घेणं आहे? आमचं उद्दिष्ट काय आहे? पण तेवढी मॅनपॉवर आहे का मुळात? एका दिवशी निवडणूक झाली तर निवडणुकीवर तीच लोक राहणार आहे ना. मॅनपॉवरचा कुठे विषय आहे? शेवटी एक माझं बूथ आहे, आता त्या बूथमध्ये तोच एक अधिकारी राहणार आहे. मॅनपॉवरचा काय संबंध आहे? कारण नसताना 3दा निवडणुका घेऊन तुम्ही खर्च का वाढवता? का 3दा खर्च करायचा? म्हणजे उद्या वडील एक गाडी घेऊन चालले ऑफिसमध्ये, तेव्हाच मुलगाही निघताय, तोही दुसरी गाडी घेऊन चालला वडगांच्या मागे, मग त्याचा दुसरा भाऊ निघताय, 3 गाड्या घेऊन खर्च करायचा कशासाठी? अरे तुम्ही एकाच वेळी जर ऑफिसमध्ये मिटिंगला चालले तर एकाच गाडीत बसून जा ना. तेवढंच देशाचा भला कराल तुम्ही. म्हणून त्या कमिटीमध्ये मी स्पष्टपणे अहवालात सांगितलं आहे की वन नेशन वन इलेक्शन केलं पाहिजे. या संदर्भातले कायदे अजून कडक करायचे असेल तर केलं पाहिजे. हे आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट यामधून काय साध्य झालं आहे? एक तर तुम्ही 5 दिवसाचा आठवडा, बरोबर, मग तुम्ही तास निश्चित केले धीरे धीरे. राज्य कोणासाठी आहे? राज्य नेत्यांसाठी आहे, कर्मचाऱ्यांसाठी आहे की सामान्य माणसांसाठी आहे? त्यांना काय घेणं आहे तुमच्या निवडणुकीशी? त्यांना का त्रास देता तुम्ही? एकदा निवडणूक घ्या, संपला विषय. आणि त्याच्यानंतर जर एखादी जागा रिक्त झाली तर आता 2022 नंतर आमच्या एक लक्षात आलं की नेता नाही म्हणून काम थांबत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणतं काम थांबलं? खरं. आम्ही तर हे सप्रमाण सिद्ध करून दिलं. एखाद्या विधानसभेत काही झालं तर पुन्हा 5 वर्षांनी घेऊ ना निवडणूक. पोटनिवडणूक घेता येऊ शकते. कशाला घ्यायची पोटनिवडणूक? पोटनिवडणूकही नाही असं नाही, माझं तर मत आहे. बरं आहे ना, मग लोकसभेचे खासदार आहे, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, केअरटेकर.